या युवा शक्ती जागरच्या निमित्ताने मी एक अजून तुम्हाला सूचना करू इच्छितो। ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण बिलाची भ्रूण हत्या ही विरोधी पक्षाने केली, त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे। आणि ही मंडळी सिरियल लायर आहे, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। या प्रत्येकाला हे माहिती आहे 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं, त्यानंतर हे विधेयक कधीपासनं लागू केलं पाहिजे याकरताचं संशोधन आलं होतं। 23 मध्ये एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असल्यामुळे आपण काही करू शकत नाही, म्हणून तोंड दाबून या लोकांनी त्यावेळी बिलाला समर्थन केलं। आणि आता जसं यांच्या लक्षात आलं की एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, यांनी आपले खरे दात दाखवले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या बिलाला विरोध करून संपूर्ण भारतातल्या नारी शक्तीचा अपमान आणि लोकशाहीचा अपमान करण्याचं काम या विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेलं आहे।